मुलांना देण्यासारखं आहे की आपण जेही इथून घेऊन जाऊ ते आपले जे काही सहकारी आहे त्यांच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू आणि विद्यार्थ्यांपर्यंत एकंदरीत ट्रेनिंग जे आहे ते उत्साही आहे आणि जे दाखवलं जातं त्याच्यामुळे असं उत्साह वाटतो. फक्त कमतरता एवढी की मधल्या पिरियडमध्ये चहा मिळालाच त्याला यामुळे शिक्षणामुळे असं वाटतंय की शाळेत जाऊन नक्कीच ज्या विद्यार्थी व्यसनाधीन झाले किंवा इतर कुठल्याही गोष्टीला ते बळी पडलेले आहेत त्यांना त्यापासून सावरता येईल एवढी आत्मविश्वासाने पाहिजे. पहली बात मैं बता पाया कि पिछले जो ट्रेनिंग थे साइकोलॉजी और सब्जेक्ट जो अलग अलग हो जाता है कभी कभी तो सलाहकार टीचर रहते हैं उनको साइकोलॉजी का ज्ञान नहीं. अरे बच्चों को अपनी तरफ कैसा आकर्षित कर रहे सबसे बड़ा गुण टीचर के पास होना चाहिए. जब टीचर खड़ा होता था जब मैं देखा कि जो ट्रेनिंग कर रही साइकोलॉजी ट्रेनिंग है हमें नया ऐसा अपनापन नहीं. हम भी बच्चों को साइकोलॉजी कैसा पहचानने का कैसे देखने का कभी कभी टीचर भी कोई चीजों भी दिखा रहे हैं बच्चों को क्या दिखा रहे हैं टीचर को पता रहता है लेकिन ये मालूम नहीं रहता क्या दिखाना चाहिए. आपकी ये जो ट्रेनिंग लेने से पहले मुझे जो पहला अनुभव चाय की बात खाने की बात अलग है लेकिन जो नया मिलता है सीखने के लिए वो हम भी आज टीचर मुझे तो लगता है इतना उत्साही रहता है कि आज क्या चाहिए आज मिलना चाहिए और जो मिला तो बच्चों को कैसे देना चाहिए ये मेरे पहले खासियत रहती है. आज यहाँ पे आता मुझे ऐसा लग रहा है कि बच्चों को कैसे आनंद सिखाना चाहिए एक नया उमंग मिलता है और मेरे लिए इतना जागरूक होती है नहीं हम भी अरे सर जी यहाँ पे हम उम्र से बड़े बड़े पूरी बैठे थे हमारे मैडम तो मैं पहले तो रुझाता था बाहर से पहले रुझाता हूँ लेकिन कहते थे ये लोग किशोर अवस्था में जब आते हैं उम्र में सब जब हमें सब 14-15 साल की बच्चे की तरफ हमें भी यहाँ पे आना पड़ता है वही बच्चे की तरफ आकर्षित हो जाना पड़ता है जो पहला पढ़ने का में बाहर लेके जाना बच्चे ये उम्र बढ़ जाती है चल नहीं पाते फिर हम चलने की कोशिश करते हैं मतलब वो बच्चे को सिखाना है नया नया आगे इतना आनंद मिलता है वो जाता हम बच्चे क्या उसकी क्या होती है ये हमें नया नया सीखने मिलता है. जब आप जो हमें टीचर के आपको माध्यमातून आम्हाला एक चांगली दिशा आणि एक आधार मिळतोय कारण आजचं बाहेरचं वातावरण आपण बघितलं तर एक सांस्कृतिक वातावरण आहे चुकीचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मुलांना परावृत्त करणं किंवा मुलांना त्यापासून वेगळे घेऊन जाणं अशी शिक्षकांमध्ये सुद्धा भीती निर्माण झालेली आहे की मुलांना आपण कसं समजवणार मुलांना आपण कसं सांगणार आणि सांगितल्यानंतर मुलांनी जर त्या पद्धतीने किंवा पालकांनी त्याचा जर वेगळा अर्थ करून घेतला त्याचा सुद्धा परिणाम काहीतरी वेगळा होण्याची शक्यता असते. परंतु या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याचे वेगवेगळे पैलू या ठिकाणी दाखवले गेले की या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चितच त्या मुलांमध्ये परिवर्तन आपण घडून आणू शकतो एवढा आत्मविश्वास या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय आणि आम्ही बरोबर या प्रशिक्षणाचा फायदा या तरुण मुला मुलींमध्ये आणि आपल्या स्टाफमध्ये निश्चित त्याचा चांगला परिणाम घडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि या प्रशिक्षणासाठी आम्ही जे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्याचं निश्चित आम्ही धन्यवाद.